समीर पाटील। गेल्याच आठवड्यात आम्ही दिल्लीवरून परत आलो। तर आता मी माझा दिल्लीचा अनुभव सांगणार आहे। सर्वप्रथम मी बिलारे साहेबांचे आभार मानते, कारण त्यांनी जी मिशन लोकशाही ही जी परीक्षा घेतली तर त्यामध्ये माझा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला आणि मला आनंद झालेला की मी दिल्ली पाहणार आहे। आणि त्यासाठी बिलारे साहेबांनी खूप कष्ट घेतले। त्यांनी कसे तिकीट्स मिळवले, ते कसं काय काय केलं ते आम्हाला सगळं सांगितलं। त्यानंतर मग आम्ही तो दिवस आला जो आम्ही दिल्ली पाहणार होतो। तर आम्ही सकाळी 3:30 वाजता पेट्रोल पंपावर आलो, सगळ्यांच्या फॅमिली एकत्र झाल्या। मग आम्हाला सगळ्यांनी टाटा बाय बाय केला आणि मग आम्ही निघालो। आमचा पहिला प्रवास ट्रॅव्हल्सने नवी मुंबई एअरपोर्टला झाला। नंतर आम्ही ट्रॅव्हल्समधून उतरलो आणि मग आम्ही उतरल्यावर आमच्या बॅगा घातल्या आणि मग आम्ही लाईनमध्ये एअरपोर्टमध्ये आतमध्ये गेलो। तर आमची तिथे सगळ्यात पहिली चेकिंग झाली। त्यानंतर मग आम्हाला आमचं तिकीट काढायचं होतं, बोर्डिंग पास। तर तिथे बोर्डिंग पास काढताना काय काय द्यायचं असतं किंवा काय करायचं असतं, कुठून तिकीट काढतात, बोर्डिंग पास काढतात। तर आम्ही तिथं गेलो, आम्हाला सगळं साहेबांनी तिथं दाखवलं। त्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो। नमस्कार, मी सानवी राणे। आज आम्ही दिल्लीला चाललो आहोत। आम्ही हे विमान आकाशात बघायचो, पण आज आम्ही त्यात बसणार आहोत। हे फक्त व्हिडिओ साहेबांच्या मिशन लोकशाही या परीक्षेमुळे आणि आमच्या भरपूर साऱ्या अभ्यासामुळे। त्यामुळे आज मला समजतंय की मेहनतीचं चीज आपल्याला नक्कीच मिळतं। त्यामुळे तुम्ही सर्वांनीही नक्की अभ्यास करा। आम्ही मुंबईच्या एअरपोर्टवर पोहोचलो। तिथे आम्ही खूप सारी विमानं पाहिली। आमच्या विमानासमोर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ते इतकं मोठं विमान पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो की जे आम्ही विमान आकाशात बघायचो जेव्हा ते इतकंसं दिसायचं, ते आता आम्ही जेव्हा समोरून पाहतो तेव्हा आम्ही त्याच्यासमोर इतकंसं दिसतो आहे। आणि तिथे गेल्यावर आम्हाला अशी उत्सुकता लागली होती की आम्ही कधी त्या विमानात बसतो आहे आणि उंच उडतो आहे। ती भरारी अशी मी माझ्या मोठ्यापणी जीवनात घेईन आणि खूपच मोठी होईल। जिल्हा परिषद शाळेतील अर्णव आणि श्रेया काय मजा करतायत, काय धमाल सांगतायत दिल्ली दौऱ्याविषयी ते बघूया, चला। आम्ही विमानात बसलो तेव्हा एअरोस्टेज होती ना, आणि त्यांनी आम्हाला सगळे सेफ्टीचे सगळे रूल्स समजवले। त्यानंतर विमानाने टेक ऑफ घेतला। त्यानंतर विमान वर गेला, खालचा एकदम भारी दिसतो, खालचा दिसतात ना एकदम भारी दिसतो। त्यानंतर विमान खाली उतरला, विमान उतरला खाली आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या बाहेर पडलो। आमच्या बॅगा वगैरे घेतल्या आणि बॅगा वगैरे घेतल्या आणि स्टेशनला गेलो। तिथे मेट्रोमध्ये बसण्यासाठी आहे ना एक QR कोड भेटतो, तो स्कॅन केल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही। आणि तिथल्या मेट्रो आपल्यासारख्या नाही, त्या अंडरग्राऊंड असतात, म्हणजे जमिनीच्या खालून जातात त्या। मग तिथं मेट्रो गेलो आणि हॉटेलमध्ये गेलो आणि 26 जानेवारीची आम्हाला परेड बघायला जायचं होतं ना, म्हणून आम्ही लवकर झोपलो। थांबतो। अरे 26 जानेवारी सकाळी लवकर जायचं होतं म्हणून लवकर उठलीला आणि तिकडनं बसने नाही गेलेला, बस चालूच नव्हत्या, खूप लवकर उठलेला होता ना, म्हणून मेट्रोत न गेलेलं। मेट्रो पण ती काय वरनच नव्हती जात, बोगद्यातून जात होती। मग एवढी पहिलं जे तिकीट आहे पहिलं
तर बघू शकता तुम्ही 26 जानेवारीला सकाळी 5:45 वाजलेत, पण मेट्रो स्टेशनला किती गर्दी आहे. म्हणजे देशाप्रतीचं प्रेम आपण स्पष्ट बघू शकतो. आणि मी खरं एक गोष्टीचं कौतुक करतो की आज तिकीट तर आपल्याला मिळालेच संरक्षण मंत्रालयाकडून, पण आज मेट्रोचा प्रवाससुद्धा सगळ्यांसाठी फ्री आहे. आणि आत्ता आपण उद्योग भवन मेट्रो स्टेशनला आहोत. 2 मेट्रो स्टेशनवरून आपण परेडला जाऊ शकतो, उद्योग भवन आणि केंद्रीय सचिवालय. पण आपला स्टँड जो आहे तो झेलम आणि चेनाब आहे, त्यामुळे आता आपण उद्योग भवन स्टेशनला उतरलो आणि फ्री मेट्रो तिकीट आहे. आज कुणालाच पैसे द्यावे लागणार आहे. पण गर्दी किती आहे बघा, आता आपली मुलं त्या गर्दीमध्ये आहेत. आपण जाऊया. आम्हाला भिल्लारे सरांनी सांगितली तो तापमान. त्यानंतर मग आम्हाला प्रत्येक स्टँडला वेगवेगळी नावं दिली होती. आम्हाला चंबल स्टँड भेटला होता आणि तिथे जायला एवढी चेकिंग होती ना, काय तू विचारच नकोस. एवढी चेकिंग होती की प्रत्येक 3-4 वेळेला चेकिंगच होती ती. आणि मग एवढ्या थंडीतनं चेकिंग आम्हाला आज गणतंत्र दिन बघण्यासाठी आम्हाला चंबल हे स्थान भेटले आहे. तेथील आम्ही परेड पाहणार आहोत आणि त्या परेड बघण्यासाठी आम्ही या लाईनीमध्ये उभे आहोत. आणि आता हे तुम्ही बघू शकता, हे त्याचे तिकीट आहे, त्याच्यावर इथे लिहिलेलं असते चंबळ. तर असं आम्हाला सगळ्यांना चंबळ स्टँडमध्ये मिळाले. नद्यांच्या नावांवर हे स्टँड आहेत. तर आम्ही सगळे सिक्युरिटी चेकसाठी उभे आहोत. तुमच्याकडे तिकीट आणि एक व्हॅलिड ID कार्ड असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर मग आम्ही स्टँडला गेलेला. स्टँडला मग तिथं आम्ही 6च्या दरम्यान गेलेला. त्यानंतर मग तिथे एवढी प्रॅक्टिस होती, परेड होणार होती ना, त्याची प्रॅक्टिस चालू होती. भारत माता की जय. वंदे वंदे. नऊच्या दरम्यान परेड चालू झाली. त्या पहिल्यांदा आम्हाला काय तिथं पंतप्रधान जाताना दिसले. तिथे जे लढाईत शहीद झाले होते ना जवान, त्यांना श्रद्धांजली द्यायला गेले होते. तेव्हा आम्ही 2 मिनिटं शांत उभं राहिलेले. आज राष्ट्र प्रेम और राष्ट्र प्रथम के संकल्पों के साथ हम सबको अपने अपने कर्तव्य पथ पर चलने की प्रेरणा दे रहा है. त्यानंतर मग राष्ट्रपती घोडागाडीतून राष्ट्रपती गेले. त्यांना एवढी सिक्युरिटी होती. आणि तेव्हाच आपल्या यांना भेट देण्यासाठी युरोपियन युनियनचे अध्यक्ष आले होते. और उनके बाद यहाँ पधारेंगे जनरल अनिल चौहान, परम विशिष्ट सेवा मेडल, उत्तम युद्ध सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल. We extend a very warm welcome to President, European Council,
त्यानंतर मग रणगाडी आणि असे मोठे मोठे रणगाडे मिसाईल जे मिसाईल तयार करणारे होते ते सायंटिस्ट आणि होते. त्याला सगळ्या वायर दिसतायत का? त्याला सिग्नल दिले जातात. जिसे आज आपके समक्ष श्री लोकेश आनंद जी के निर्देशन में विविधता में एकता को दर्शाते हमारे देश के प्रत्येक वेगवेगळ्या बॉर्डर आपल्या देशातील प्रत्येक बॉर्डरवरचे सैन्यदल होते. वेगवेगळ्या प्रकारचे सैन्यदल, हिमप्रदेशातील सैन्यदल, असं खूप खूप भारत के ये टैंक अब केवल प्लेटफॉर्म नहीं बल्कि पूरा वेपन सिस्टम है. इन पर स्वदेश निर्मित चिल्ड्री का तलवार दुश्मन की सांसों पर अंतिम प्रहार. विनाशकारी विध्वंसक ऑपरेशन सिंदूर के दौरान आतंकी ठिकानों और दुश्मन हवाई अड्डों को बर्बाद करने में निर्णायक भूमिका. एक young and spirited sailors in immaculate formation, moving shoulder to shoulder with precision. The naval contingent is the Indian Navy Tower, anchored in tradition, sailing into self-reliance and innovation. Commanding the chapel, Commander. धड 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 असं हेलिकॉप्टर 3 सलग हेलिकॉप्टर गेली आणि त्या हेलिकॉप्टर गेल्यावर लगेच फुलं बरसवली आणि ती एवढी आमच्यापर्यंत आली, मध्येच सोडली आणि आमच्यापर्यंत आली आणि आम्ही ती फुलं आता जपून ठेवलेली. Named after Marshal of the Indian Air Force Sergeant Singh. Leading the formation is the C-130J, flown by Group Captain Rahul Rawat. With 2 C-9 tactical transport aircraft with Arjun 2, we have Group Captain S.K. Vasan and Big Commander S. Sanjay. ते जेट असतं फायटर देतील पण झालं पुढं पुढं येत राहणार. प्रत्येक राज्याचे चलचित्र होते, तसेच कर्नाटक, मणिपूर, राजस्थान यांचे चलचित्र होते.
Assistant Commissioner of Police Anand Dhanraj Singh. हा पक्ष आपल्या कोकणात आहे त्यांनी लक्षात घ्या. कासचा रस्ते, पेटी वाजवणं आणि भजन, गुरुद्वार. सलामी मंच के तसेच आपल्या महाराष्ट्राचे चलचित्र होते की गणेश उत्सव. बाप्पा विघ्न हरता सहस्र भक्त चल. गणेश उत्सव मध्ये आपल्या महाराष्ट्राचा 1 नंबर आला आहे. गणपती बाप्पा. इसीलिए तो सबसे पहले बोले बाप्पा मोरे हारे. बोला गणपती बाप्पा. जेव्हा दिल्लीला गेलो होतो ना, तिथे ना 26 जानेवारीची परेड पाहिली. तिथे ना पोलीस महिला होत्या, ते ना बुलेटवर चढून खूप सारे खेळ दाखवत होत्या. जेव्हा स्टंट चालू होते तेव्हा बुलेट चालू होती का? मग काय पुढे चालूच होती. त्या ना अशी ह्या गाडीवर ना सीडी होते आणि त्या सीडीवर चढून आणि अशा आपले हात हे करून हे सल्यूट मारून खूप सारे स्टंट्स करत होत्या आणि त्या खूप मैं हूँ एक सफल योद्धा, भारत की सक्षम माने जागा। और उसके पीछे आप देख सकते हैं, ये बता रहे हैं कि हम देश का गौरव हैं। हम रील के नहीं, रियल हीरोज हमारे जाबाज। इन्होंने तो 22 को ही दिन बना दिया है। क्या संतुलन, क्या एकाग्रता, हम सबको प्रयास है ये बता रहे हैं, फिट रहेगा इंडिया, सक्षम बार बार। और ये देखिए 18 से लेते हुए खूप शक्तिशाली होत्या ना. त्यांच्यासारखं असं मला वाटत होतं की त्यांच्यासारखं तिथे जाऊन स्टंट करावंसं. आम्ही हुमायूंचा मकबरा पाहण्यासाठी गेलो. तेथे आम्हाला प्रत्येक स्पॉटवर गाईड करण्यासाठी दुसरे कोण नव्हते. हे उपक्रम राबवला ते स्वतः बिल्लारे सर होते. ते आम्हाला खूप गाईड करत होते. पण मी आता सांगणार नाही आहे, ते तुम्ही व्हिडिओतच पाहाल. हे लाव रे तो व्हिडिओ. कोण होतं हे पहिलं समजून नाही. अकबर तेच सांगू बाबर आलेला. बाबर ऐकले तुम्ही, पानिपतचं युद्ध. त्या बाबरचा मुलगा हुमायूं. आणि आता जो आपण रुपया वापरतो, आपण रुपये म्हणतो ना, तो पहिल्यांदा भारतात ज्यानं रुपया चालू केला तो होता शेर शाह सुरी. त्याला शेरखान म्हणायचे कारण त्यानं वाघाची शिकार केली. तर त्या शेर शाह सुरीला हरवून हुमायूं राजा झाला. आणि त्या शेर शाह सुरीचा जो सरदार होता ईसा खान नावाचा, त्या ईसा खानची कबर म्हणजे त्याला थोडक्यात तिथं पुरलेलं आहे. आणि हे भारतातली एकमेव अशी कबर आहे जी अष्टकोनी, म्हणजे त्याचं कोण मोजाल, चौकोन, पंचकोन, तुम्ही पूर्ण राऊंड मारा, 8 कोणी असलेली ही एकमेव कबर आहे. आणि जिथं कबर असायची तिथं त्या काळात मशीद पण बनवली जायची. तर ही त्या ईसा खानच्याच आठवणीत मशीद बनवली. तर ही कबर आहे, ही मशीद आहे. आणि हे हुमायूंचा मकबरा बनायच्या 20 वर्ष आधी बनवलेली, कारण त्याच्या आधी शेरशाह सुरीची सत्ता होती. त्या शेरशाह सुरीला हरवून हुमायूं राजा झाला. हुमायूंचा मुलगा अकबर, अकबरचा मुलगा जहांगीर, जहांगीरचा मुलगा शहाजहाननं ताजमहल बनवला ना आपण म्हणतो तो. तर असा तो इतिहास आहे. आता हुमायूंचा मकबरा कसा बांधला ते मी तुम्हाला तिथं सांगितलं. तर हे कुणाचं ईसा जहा म्हणून होता, शेरशाह सुरीचा सरदार. ही कबर आणि ही मशीद. आता तुम्ही बघून घ्या हे कधीचं आहे बरं, महत्त्वाचं. हे बांधकाम कधीचं आहे? 1540च्या जवळपास. 1540 म्हणजे किती वर्ष झाली आता? 450 वर्ष होऊन गेली ह्याला. आणि हे ना पूर्णपणे मुजलं होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं होतं. स्वातंत्र्यानंतर कुणाला माहितीच नव्हतं इथं अशा वास्तू. आपण जर आपल्या घराकडे बरेच दिवस नाही राहिले तर घर पडेल.
मुजून जाईल माती, तशी ही तर सगळी माती झालेली. हे सगळं 2011 साली आपल्या केंद्र सरकारच्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नावाची संस्था आहे, त्यांनी 2011 साली हे सगळं खोदकाम करून कितीतरी महिने हे काम झालेले, तेव्हा हे सगळं असं आपल्याला इमारत बघायला मिळते. आणि ह्याला 1993ला ह्या सगळ्या बिल्डिंगला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. जागतिक वारसा स्थळ म्हणजे युनेस्को नावाची संस्था आहे, ती जगामध्ये जिथे सुंदर पर्यटन स्थळं आहेत ना त्यांना तो दर्जा देते. म्हणजे बाहेरनं आता पर्यटक आलेत, तुम्ही बघा काय काय फॉरेनर आहेत, त्यांना कसं कळणार दिल्लीत काय बघायचे, मग ते हे बघतात जागतिक वारसा स्थळ कुठे. आता हे स्वच्छ दिसतंय, तुम्हाला दिसतोय कुठे कचरा, तुम्ही यांचे वॉशरूम बघा एकदम क्लीन, म्हणून ह्याला जागतिक वारसा स्थळ. आता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना मिळाला ना, आता सुवर्णदुर्ग आपला आहे 12 किल्ल्यांना, तो जागतिक वारसा स्थळ. आपल्या इथं सह्याद्री घाट जो आहे ना त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा. मुंबईमध्ये आपण एलिफंटाला जे काढलं ना आपली मुलं, एलिफंटा म्हणून ठिकाणी त्याला जागतिक वारसा स्थळ. आता तुम्ही बघून घ्या, याला जवळपास 450 वर्ष झाली, पण बांधकाम कसे, डिझाईन कशा होत्या, वर चढा अशी फिरवून या सगळी जा. अरे हे बघ काय फायटर जेट आहे, काल आम्ही बघितले तसेच आहे फायटर जेट. चला तिचे नाव बघूया. हे आहे MiG-21. हे आपण रशियाकडनं घेतले आहे. मी दिल्लीमध्ये सहनियंत्रक महालेखा अधिकारी श्री सुप्रिया देवस्थे मॅडमना भेटलो. तिथे आम्हाला त्यांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या वेळेतला वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांच्यापासून मला एक प्रेरणा भेटली की आपण पण त्यांच्यासारखं बनलं पाहिजे. त्याच्यामुळे अशा छान प्रकारे मार्गदर्शनामुळे त्यांचे खूप खूप आभार. नमस्कार, मी सुप्रिया देवस्थळी. मी इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसची 2001 बॅचची ऑफिसर आहे
आणि सध्या मी पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम म्हणून व्हर्टिकल आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, तिथे जॉईंट कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स म्हणून कार्यरत आहे. मिशन लोकशाहीच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शाळांमधली जी मुलं आज भेटायला आली इथे, त्यांना भेटून मला अतिशय आनंद झालेला आहे. कारण या छोट्या मुलांच्या डोळ्यातली जी स्वप्नं आहेत त्या स्वप्नांना बळ देण्याचं काम आमच्यासारखेच मंडळी करू शकतात. आणि दिल्लीसारख्या राजधानीच्या ठिकाणी त्या मुलांना ती मुलं आल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याही अतिशय मोठ्या स्तरावरच्या गोष्टी बघण्याची संधी मिळाली. आणि ह्या संधीचं ती मुलं सोनं करतील याची मला खात्री आहे. आणि ह्या उपक्रमासाठी ज्या सर्वांनी म्हणजे ज्या सर्व अधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे, शिक्षकांनी मेहनत घेतलेली आहे, त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि माझ्या परीने ह्या उपक्रमाला भविष्यातही मी जेवढी मदत करू शकेन तेवढी मदत करायला मला नक्कीच आवडेल. सर्व मुलांना आणि त्यांच्या शिक्षकांना, त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व टीमला मनपूर्वक शुभेच्छा. आता आम्ही आलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरमध्ये. तर आम्ही आता लिफ्टने वरती चाललो आहे. तुम्ही बघू शकता किती भारी आहे. ती गॅलरी आहे. बाबासाहेबांचं जे महापरिनिर्वाण जिथे झालं त्याला पंचतीर्थमध्ये आपण कन्व्हर्ट केलंय आणि भारत सरकारने तिथे मेमोरियल एक बनवलंय. मी तुम्हाला माझी वेबसाईट दाखवतो. त्याच्यात यू मस्ट शो देम. हे आमचे कॅबिनेट मंत्री आहे डॉक्टर वीरेंद्र कुमार. ह्या संस्थेचे हे चेअरमॅन आहे, सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचे मंत्री. हे तिथेच आहे जिथे डॉक्टर आंबेडकर शेवटच्या दिवसांमध्ये जिथे राहत होते. दिस इज दॅट प्लेस. हे विधानसभेजवळ आहे. इथून मेट्रोने जाता येईल आपल्याला. पण हे मस्ट विजिट आहे. जर मुलांना इथे आपण आणलंय महाराष्ट्रातून तर ही जागा पक्क दाखवा त्यांना. कारण ही जी वास्तू आहे याचा मी डायरेक्टर आहे आणि ही संविधानाच्याच शेपचं पुस्तक आहे. तर तुम्ही त्यांना जे शिकवलं ग्राउंडवरती ते त्यांना इथे ऍक्च्युअली बघायला मिळेल. हे म्हणजे दिस वॉज द प्लेस जिथे बाबासाहेब त्यांचे शेवटचे दिवस इथे आणि ते इथे वारले म्हणून त्याला सरकारने एक म्युझियम बनवलं, मेमोरियल. नमस्कार, मी कर्नल आकाश पाटील, डायरेक्टर डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली. आज इथे गुहागर तालुका रत्नागिरी जिल्ह्यातून 13 विद्यार्थी ज्यांचं निवड करण्यात आलं संविधानावरती एक्झाम घेऊन, ते आज आपल्याकडे आले आहेत. आणि दिस इज अ व्हेरी प्राऊड मुमेंट फॉर ऑल ऑफ अस. त्यांना इथे होस्ट केलं आम्ही, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या आणि त्यांना आता आम्ही डॉक्टर आंबेडकर नॅशनल मेमोरियल पण दाखवणार आहे. शेखरजी जे आपले इथे CEO आहेत त्यांचा हा इनिशिएटिव्ह आणि हा फारच एक चांगला इनिशिएटिव्ह आहे. त्याच्याने मुलांना एक एक्सपोजर मिळतं. कोकणमधनं बाहेर येऊन दिल्लीत येणं, आपली 26 जानेवारीची परेड बघणं आणि दिल्लीतलं जे मेन इम्पॉर्टंट जागा आहे, राष्ट्रपती भवन झालं, आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, त्यांना व्हिजिट करून मुलांना जो एक एक्सपिरियन्शियल लर्निंग आपण न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जो एक आहे, तर हे ग्राउंडवर कसं रिअलाईज करून होईल हे या टीमने सिद्ध केलं आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा या मुलांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला. जय हिंद. तुम्ही आमचे स्वागत केले, तुम्ही आम्हाला मोटिवेशन केले आणि आम्हाला एवढी माहिती दिली त्याबद्दल संपूर्ण टीमकडून तुमचे आभार आहे. आणि तुमच्यासारखे तुम्ही असे मोठ्या पदावर काम करेल. माझ्याहून मोठा बनशील तू. समजलं.
आता आम्ही आलो आहोत दिल्ली एअरपोर्टला. आता आम्हाला जे काही आम्ही बघितले ते आम्हाला सगळ्यांना खूप काही आवडले. आता आम्हाला जे काही बघायचं होतं त्याच्यासाठी जास्त वेळ नव्हता, पण आम्हाला जे बघायला मिळालं ते आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं आणि आत्ता आम्ही निघालो आहे दिल्ली एअरपोर्टवरून पुण्याला. तर अशा पद्धतीनं पंचायत समिती गुहागरचा अभिनव उपक्रम मिशन लोकशाही खऱ्या अर्थानं यशस्वी झाला आणि या अभियानाच्या माध्यमातून मुलांना जो दिल्लीचा एक्सपोजर मिळाला, विविध गोष्टी, ऐतिहासिक गोष्टी त्यांनी बघितल्या, 26 जानेवारीची परेड बघितली, कर्नल आकाश पाटील सर असतील किंवा सुप्रिया देवस्थळी मॅडम असतील, या अशा ग्रेट माणसांसोबत मुलांनी संवाद साधला. यातून मी एकच गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानानं सांगू शकतो की माझ्या मुलांनी संविधान वाचलं, संविधान समजून घेतलं, समाज सुधारकांचं आयुष्य वाचलं, ते जगलं आणि त्यानंतर ते त्यांनी प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. एक गोष्ट मी सगळ्या महाराष्ट्राला अभिमानानं सांगतो की आज या जिल्हा परिषदेच्या मुलांना खूप मोठी स्वप्न बघण्याची हिंमत आम्ही देऊ शकलो आणि येणाऱ्या काळात लोकशाहीवर विश्वास असणारी, संविधानाला मानणारी ही पिढी 100% आपल्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी नक्कीच योगदान देईल. त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. मिशन लोकशाही यशस्वी करण्यासाठी ज्या कोणी प्रत्येकानं या अभियानामध्ये योगदान दिले त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. संपूर्ण गुहागरवासियांचा आभार मानतो आणि एक ग्वाही तुम्हाला देतो की येणाऱ्या काळात अशीच नवनवीन अभियानं आपण 100% राबवू आणि परत एकदा अभिमानानं सांगतो की मिशन लोकशाही यशस्वी झाली. धन्यवाद.